आज आपण पाहणार आहोत ऋतूंची मराठी आणि इंग्रजी नावे, नेम ऑफ द सीझन्स इन मराठी अँड इंग्लिश। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्य ऋतू म्हणजे मेन सीझन हे 3 आहेत। प्रत्येक ऋतूमध्ये म्हणजे सीझन मध्ये 4 महिने येतात। पहिला ऋतू आहे उन्हाळा, याला इंग्रजीमध्ये समर असे म्हणतात। हा ऋतू फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो। दुसरा ऋतू आहे पावसाळा, याला इंग्रजीमध्ये रेनी सीझन किंवा मान्सून असे म्हणतात। हा ऋतू जून ते सप्टेंबर पर्यंत असतो। तिसरा ऋतू आहे हिवाळा, याला इंग्रजीमध्ये विंटर म्हणतात। हा ऋतू ऑक्टोबर ते जानेवारी पर्यंत असतो। याशिवाय 6 उप ऋतू म्हणजे सब सीझन्स आहेत। पहिला आहे वसंत ऋतू, याला इंग्रजीमध्ये स्प्रिंग सीझन म्हणतात। हिवाळ्यानंतर येणारा आल्हाददायक ऋतू, हवामान सौम्य आणि प्रसन्न असते, झाडांना नवी पालवी फुले येतात। दुसरा ऋतू आहे ग्रीष्म ऋतू, याला इंग्रजीमध्ये समर सीझन असे म्हणतात। वर्षातील सर्वात उष्ण ऋतू, तापमान जास्त, उष्ण वारे, पाणी टंचाई जाणवते, आंबा टरबूज यासारखी फळे मिळतात। तिसरा ऋतू आहे वर्षा ऋतू, याला इंग्रजीमध्ये मान्सून सीझन म्हणतात। मान्सून पावसाचा काळ शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ऋतू, नद्या तलाव भरतात, सर्वत्र हिरवळ होते। चौथा ऋतू आहे शरद ऋतू, याला इंग्रजीमध्ये ऑटम सीझन असे म्हणतात। पावसानंतर येणारा स्वच्छ ऋतू, आकाश निरभ्र असते, चांदण्या रात्री असतात, पिके तयार होतात, आकाश स्वच्छ होते, हवा छान असते। पाचवा ऋतू आहे हेमंत ऋतू, याला इंग्रजीमध्ये प्री विंटर सीझन म्हणतात। हिवाळ्याची सुरुवात, सकाळ संध्याकाळ थंडी जाणवते, हवामान कोरडे व थंड असते। सहावा ऋतू आहे शिशिर ऋतू, याला इंग्रजीमध्ये विंटर सीझन असे म्हणतात। वर्षातील सर्वात थंड ऋतू, दव पडते, कडाक्याची थंडी असते, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते, पानगळ होते। तरीही होती ऋतूंची मराठी आणि इंग्रजीमध्ये नावे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।